नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या सगळ्यांच्या शेतात ऊस तुटून गेलेला आहे आणि आता शेतामध्ये उरला आहे तो पाचाटाचा एक मोठा ढीग. आता आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. या पाचाटाचं करायचं तरी काय? बरेच जण काय करतात की एक सोपा आणि सरळ वाटणारा मार्ग निवडतात. थेट काडी लावतात आणि सगळं पाचट जाळून टाकतात. त्यांना वाटतं की असं केल्याने शेत लवकर मोकळं होईल आणि आपल्याला पुढच्या कामाला लागायला सोपं जाईल. पण एक मिनिट थांबा. ही एक खूप खूप मोठी चूक आहे. कारण जेव्हा आपण हे पाचट जाळतो तेव्हा आपण फक्त एक कचरा नाही जाळत, तर आपण आपल्या जमिनीच्या पोटात असलेलं खरंखुरं सोनं जाळून टाकत असतो. हे वाक्य आहे ना, हे एकदा आपल्या मनात अगदी कायमचं कोरून ठेवा. ऊसाचं पाचट म्हणजे अजिबात कचरा नाहीये, ते आपल्या जमिनीसाठी सोनं आहे. निसर्गाने आपल्याला दिलेलं एक असं मौल्यवान वरदान आहे, ज्याची आपण किंमत करत नाही. विचार करा, ऊस वाढण्यासाठी जमिनीतून जे काही अन्नद्रव्य उचलतो, त्यातले अनेक महत्त्वाचे घटक याच पाचट्यात साठवलेले असतात. आणि जेव्हा आपण हे पाचट जाळतो, तेव्हा हे सगळे मौल्यवान घटक म्हणजे जमिनीची ताकद धुराच्या रूपात हवेत निघून जातात आणि आपली जमीन हळूहळू वर्षानुवर्षे नापीक व्हायला लागते. तर मग हे सोनं न जाळता त्याचा योग्य वापर कसा करायचा, हेच आज आपण अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा विचार करून बघा, एका एकर ऊसाच्या शेतातून साधारणपणे 8 ते 10 टन इतकं सेंद्रिय पाचट तयार होतं. 8 ते 10 टन ही संख्या लहान नाहीये. म्हणजे विचार करा, एक पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉली खचाखच भरून सेंद्रिय खत. एवढं मौल्यवान सोनं असलेलं खत निसर्ग आपल्याला दरवर्षी आपल्याच शेतात, आपल्या दारात अगदी मोफत तयार करून देतो. आणि आपण काय करतो? आपण हेच सोनं आपल्या हाताने जाळून मातीमोल करतो. याचा आपल्या जमिनीच्या आरोग्यावर आणि आपल्या उत्पादन खर्चावर किती मोठा आणि किती वाईट परिणाम होत असेल, याचा आपण कधी शांतपणे बसून विचार केला आहे का? चला, आता आपण याच्यात जरा मुळाशी जाऊया. पाचट जाळल्यामुळे नेमकं काय नुकसान होतं? हे नुकसान आपल्याला लगेच डोळ्यांना दिसत नाही, म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हा एक असा अदृश्य शत्रू आहे जो आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता हळूहळू पण कायमची संपवून टाकतो. या भागामध्ये आपण पाहूया की हे अदृश्य नुकसान नेमकं आहे तरी काय आणि ते आपल्या शेतीच्या भविष्यासाठी किती जास्त धोकादायक आहे. आता या स्लाइडवर बघा, दोन्हीतला फरक किती स्पष्टपणे दिसतोय. एका बाजूला आहे पाचट जाळण्याचा भयानक परिणाम. जेव्हा आपण पाचट जाळतो तेव्हा जमिनीच्या वरच्या थराचं तापमान प्रचंड वाढतं, अगदी 400 ते 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत. या भयंकर उष्णतेमुळे जमिनीला जिवंत ठेवणारे कोट्यावधी उपयुक्त सूक्ष्मजंतू, गांडुळं हे सगळे जळून खाक होतात. जमीन अक्षरशः दगडासारखी कडक आणि निर्जीव होते, सिमेंटसारखी. तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पूर्णपणे संपून जाते. याउलट दुसऱ्या बाजूला बघा, पाचट कुजवण्याचा परिणाम. जेव्हा आपण हेच पाचट जमिनीत कुजवतो तेव्हा ते जमिनीला भुसभुशीत, स्पंजसारखं मऊ बनवतं. जमिनीत जणू काही प्राण फुंकले जातात. उपयुक्त जीवाणूंची संख्या कित्येक पटीने वाढते आणि पाचटातील सर्व पोषक तत्व पुन्हा जमिनीला मिळतात, ज्यामुळे जमीन अधिक सुपीक आणि जिवंत बनते. पाचट कुजवणं फायद्याचं आहे हे तर आपण पाहिलं, पण यामागे एक ठोस शास्त्रीय कारण आहे. ही काही जादू नाहीये, तर हे जमिनीच्या आरोग्याचं शुद्ध विज्ञान आहे. चला, आता आपण हेच समजून घेऊया की पाचटाचा एक एक तुकडा जमिनीत मिसळल्याने शास्त्रीयदृष्ट्या नेमके कोणते बदल घडतात आणि ते आपल्या पिकासाठी एखाद्या संजीवनीसारखे कसे ठरतात. आपल्या संपूर्ण शेतीमधली आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, त्याचं कमी होणारं प्रमाण. आता सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो जमिनीचा दम असतो, तिची ताकद, तिचा आत्मा असतो. तोच जमिनीला जिवंत ठेवतो आणि पिकानं अन्न पुरवण्याचं काम करतो. पाचट जाळल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा घटक थेट जळून नष्ट होतो. दुर्दैवाने महाराष्ट्रातील बहुतांश जमिनींमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1% खाली गेलेलं आहे, जे धोक्याच्या पातळीपेक्षा खूप कमी आहे. जर हे प्रमाण असंच कमी होत राहिलं तर एक दिवस असा येईल की आपण कितीही रासायनिक खतं टाकली तरी आपल्याला चांगलं उत्पादन घेता येणार नाही. आणि पाचट कुजवणं हाच सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा सर्वात सोपा, नैसर्गिक आणि हमखास यशस्वी होणारा उपाय आहे. पाचट कुजविण्याचा एक मोठा आणि थेट डोळ्यांना दिसणारा फायदा म्हणजे पाण्याची बचत. जेव्हा आपण पाचट जमिनीवर आच्छादन म्हणून पसरवतो तेव्हा ते जमिनीसाठी एका चादरीसारखं काम करतं. ते जमिनीला थेट सूर्यप्रकाशापासून वाचवतं. यामुळे जमिनीतील मौल्यवान ओलाव्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण खूप कमी होतं.
याचा परिणाम असा होतो की आपल्याला पिकाला पाणी देण्याच्या 2 पाळ्यांमधील अंतर सहज वाढवता येतं. कृषी विद्यापीठांच्या अभ्यासानुसार पाचटाच्या आच्छादनामुळे जवळपास 30 ते 40% पाण्याची बचत होऊ शकते. विचार करा, ज्या भागात पाण्याची एवढी कमतरता आहे तिथे हा फायदा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये. चला, याचे मुख्य फायदे एका नजरेत पाहूया. पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे एक नैसर्गिक तणनाशक आहे. पाचटाच्या जाड थरामुळे तणांच्या बियांना सूर्यप्रकाशच मिळत नाही आणि त्यामुळे ते उगवतच नाहीत. म्हणजे आपला खुरपणीचा आणि महागड्या तणनाशकांचा खर्च पूर्णपणे वाचला. दुसरं, जसं आपण आत्ताच पाहिलं, पाण्याची प्रचंड बचत होते. तिसरं, पाचट कुजल्यावर त्यापासून ह्युमस नावाचा एक चिकट, गडद तपकिरी रंगाचा पदार्थ तयार होतो. हा ह्युमस म्हणजे जमिनीच्या कणांना एकत्र बांधून ठेवणारा नैसर्गिक डिंक आहे, ज्यामुळे जमिनीची रचना सुधारते. आणि चौथं म्हणजे यामुळे जमीन भुसभुशीत होते, जमिनीत हवा खेळती राहते आणि ऊसाच्या मुळांची वाढ अगदी पांढरी शुभ्र आणि जोमदार होते. आतापर्यंत आपण पाचट कुजवण्याचे फायदे पाहिले. सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण आता सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या मनात आलेला प्रश्न, हे सगळं करायचं कसं? याची योग्य पद्धत नेमकी कोणती? अजिबात घाबरून जाऊ नका. ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड किंवा किचकट नाहीये. चला, आता आपण पाचट व्यवस्थापनाच्या सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धती एक एक करून समजून घेऊया, ज्या तुम्ही लगेच तुमच्या शेतात वापरायला सुरुवात करू शकता. पाचट व्यवस्थापनाचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे यंत्रांच्या मदतीने, ज्याला आपण यांत्रिक पद्धत म्हणू शकतो. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही पाचट कुट्टी करण्याचं यंत्र म्हणजे श्रेडर किंवा मल्चर त्याचा वापर करू शकता. हे यंत्र पाचटाचे अगदी बारीक बारीक तुकडे करून संपूर्ण शेतात एकसारखं पसरवतं. पाचटाचे तुकडे जितके लहान होतील तितकं जीवाणूंना त्यावर काम करणं सोपं जातं आणि त्यामुळे पाचट कुजण्याचा वेग जवळपास 50% वाढतो. आता दुसरा मार्ग आहे मानवी पद्धत. जर यंत्र उपलब्ध नसेल तरीही काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ऊस तोडणीनंतर पाचट सरीमध्ये व्यवस्थित दाबून ठेवा. जर जोड ओळ लागवड पद्धत असेल तर मधल्या मोठ्या रुंद पट्ट्यात पाचट व्यवस्थित जमा करा. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाचट जमिनीला पूर्णपणे टेकलेलं असावं, कारण जमिनीतील ओलावा मिळाल्यावरच त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. आता फक्त पाचट दाबून ठेवलं तर ते कुजेल, पण त्याला खूप जास्त वेळ लागेल. ही प्रक्रिया वेगाने आणि अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला त्यात काही मदत करणारे घटक मिसळावे लागतील. हे घटक म्हणजे काही विशिष्ट जीवाणू आणि खतं जे पाचटाचं विघटन करण्याचं काम एखाद्या इंजिनसारखं करतात आणि आपल्या कामाला जबरदस्त गती देतात. चला तर मग पाहूया हे महत्त्वाचे घटक कोणते आहेत आणि त्यांचा वापर नेमका कसा करायचा. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. अगदी सोपी. पहिली पायरी, पाचट सरीमध्ये व्यवस्थित पसरवणे किंवा दाबणे, जेणेकरून ते सगळीकडे एकसारखं असेल. दुसरी पायरी, त्यावर आपण ठरवलेले आवश्यक जीवाणू आणि खतं टाकणे, जे कुजण्याची प्रक्रिया सुरू करतील. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, त्याला ओलावा देण्यासाठी आणि जीवाणूंना कामाला लावण्यासाठी शेताला हलकं पाणी देणे. ह्या 3 पायऱ्या जर आपण योग्य प्रकारे आणि योग्य वेळी केल्या तर आपलं काम यशस्वी झालं म्हणून समजा. आता पाहूया या प्रक्रियेसाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य लागेल. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू संवर्धन किंवा ज्याला मायक्रोबियल कल्चर म्हणतात ते. बाजारात पुसाडी कंपोजर, ट्रायकोडर्मा किंवा इतर कंपन्यांची विघटन करणारी जीवाणू खतं सहज मिळतात. हे जीवाणू म्हणजे पाचट खाऊन त्याला खतात बदलणारी एक छोटी पण शक्तिशाली फौजच आहे. यासोबत आपल्याला लागेल युरिया, जो या जीवाणूंच्या फौजेला काम करण्यासाठी ऊर्जा देतो, त्यांचं जेवण आहे. आणि तिसरं म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP, जे या खताची गुणवत्ता वाढवते आणि कुजण्याची प्रक्रिया अधिक सोपी करते. आता युरिया किती वापरायचा हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे एकरी 80 ते 100 किलो. आता तुम्हाला वाटेल की एवढा युरिया का? याचं एक शास्त्रीय कारण आहे, ज्याला कार्बन आणि नत्र गुणोत्तर किंवा C:N रेशो असं म्हणतात. ऊसाच्या पाचाटामध्ये कार्बनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि नत्राचं प्रमाण खूप कमी असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर पाचाटामध्ये भाकरी भरपूर आहे पण भाजी कमी आहे. आता जीवाणूंना हे कार्बन पचवण्यासाठी म्हणजे भाकरी खाण्यासाठी भाजीची म्हणजे नत्राची गरज असते. जर आपण वरून नत्र दिलं नाही तर ते जमिनीतील उपलब्ध नत्र वापरतील आणि आपल्या मुख्य पिकाला
म्हणजे खोडव्याला सुरुवातीच्या काळात नत्राची कमतरता भासेल आणि त्याची वाढ खुंटेल. म्हणून ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी आणि पिकावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी एकरी 80 ते 100 किलो युरिया पाचाटावर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. पाचट व्यवस्थापनाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा जर कोणत्या पिकाला होत असेल तर तो म्हणजे खोडवा ऊसाला. अनेक शेतकरी खोडवा पीक घ्यायला घाबरतात कारण त्यांना वाटतं की त्यात उत्पादन कमी मिळतं. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुम्ही पाचट व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर तुमचा खोडवा लागवडीच्या ऊसाइतकं किंवा काही वेळा त्याहूनही जास्त उत्पादन देऊ शकतो. चला पाहूया ते कसं. खोडवा ठेवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाचट सरीमध्ये दाबल्यानंतर ऊसाच्या बुंध्याकडील भाग थोडा मोकळा करून घ्या. याला बगल मारणे किंवा ऑफ बॅरिंग असं म्हणतात. यामुळे नवीन फुटवे जोमाने आणि लवकर येतात. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन. खोडवा पिकाला सुरुवातीच्या वाढीसाठी जास्त नत्राची गरज असते. त्यामुळे लागवडीच्या ऊसासाठी आपण जेवढा नत्राचा पहिला हप्ता देतो त्यापेक्षा साधारण 25% जास्त नत्र खोडव्याला द्यावा. आणि हे खत पाचडाच्या वर फेकून देऊ नका. ते बगल मारलेल्या ठिकाणी मातीत व्यवस्थित मिसळून द्या, जेणेकरून ते थेट मुळांना उपलब्ध होईल आणि अजिबात वाया जाणार नाही. आता बघा, याचा थेट उत्पादनावर काय परिणाम होतो. हे आकडे हवेतले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान सातत्याने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरलं आहे त्यांच्या अनुभवानुसार आणि कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार पाचट व्यवस्थापन केल्यामुळे खोडवा ऊसाच्या उत्पादनात एकरी तब्बल 10 ते 15 टनांची वाढ दिसून आलीय. ही वाढ म्हणजे केवळ उत्पादन वाढ नाही, तर तुमच्या नफ्यातील थेट आणि मोठी वाढ आहे. आणि याचा आर्थिक फायदाही लगेच दिसायला लागतो. तणनाशकांचा खर्च वाचतो, खुरपणीचा आणि आंतरमशागतीचा खर्च वाचतो, रासायनिक खतांची गरज हळूहळू कमी होते, पाण्याच्या पाळ्या कमी लागतात म्हणजे विजेचं बिल आणि मजुरी वाचते. या सगळ्याची जर बेरीज केली तर तुमची एकरी किमान 10,000 ते 15,000 रुपयांची थेट बचत होते. ही बचत थेट तुमच्या नफ्यात भर घालते. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच हा निर्णय करा. यापुढे पाचट जाळायचं नाही, तर ती जमिनीत कुजवायचं आहे. हा केवळ एक पर्याय नाही, तर आपल्या शेतीचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग आहे. आपली जमीन सुधारा, आपला उत्पादन खर्च कमी करा आणि भरघोस पीक मिळवा. ही तिहेरी फायद्याची शेती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाचट व्यवस्थापन ही फक्त एका वर्षासाठी करायची गोष्ट नाही. ही एक सवय आहे, ही आपल्या जमिनीमध्ये केलेली एक गुंतवणूक आहे. सुरुवातीला कदाचित थोडे जास्त कष्ट वाटतील, पण जेव्हा तुम्ही हे तंत्रज्ञान सलग 2 ते 3 वर्ष वापराल तेव्हा तुमच्या जमिनीचा पोत इतका सुधारेल, ती इतकी जिवंत आणि सुपीक होईल की तुमची रासायनिक खतांची गरज आपोआप निम्म्यावर येईल. तुमची जमीनच तुमच्या पिकाला सर्व अन्न पुरवेल. हेच खरं शाश्वत आणि फायदेशीर शेतीचं रहस्य आहे. जर या माहितीने तुमच्या विचारात थोडा जरी बदल घडवला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.